घरातली सगळी कामं मी एकटी करते. कोणतीही मावशी वगैरे कामाला लावलेल्या नाही आहेत. रात्री झोपण्याआधी मी सगळं ठरवून ठेवते, की सकाळी छान 5:30 वाजता उठेन, छान व्हिडिओ शूट करेन आणि सगळं कसं टापटीप करेन. पण तसं होत नाही. 5:30 वाजता उठते मात्र, पण अलार्म बंद करण्यासाठी आणि अलार्म तो 6:30चा लागतो. त्यानंतर माझी सगळी कामं अशी गोंधळल्यासारखी होतात. त्यासोबत मला व्हिडिओ देखील करायचा असतो आणि स्वयंपाकही पुरेपूर करायचा असतो. असं तुमच्या बाबतीत होतं का? नक्की सांगा. तसंही माझं रुटीन अजूनपर्यंत फिक्स झालेलं नाही आहे. हे सगळं डिपेंड करतं माझ्या नवऱ्याच्या शिफ्टवरती. अजूनही माझ्या आयांची शाळा सुरू नाही झाली आहे, तोपर्यंत हे असंच राहणार आहे. जर दीपकच्या शिफ्ट बदलल्या तर माझं पूर्ण रात्री गोंधळून जातं, की दुसऱ्या दिवशी काय बनवायचं. फक्त भाजी चपाती बनवायचं की सोबत डाळ भात सुद्धा पाहिजे की अजून दुसरं काही. कधी कधी नुसतं भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो. मग माझा आठवड्यातून इडली वगैरे असतो किंवा अजून पावभाजी असते किंवा मग वडापाव असतात. तुम्ही प्रत्येक वेळेला बघता काही ना काहीतरी वेगळं असतंच, ज्या कॉमन गोष्टी आहेत. कारण मी नवीन काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण सकाळ सकाळ पूर्ण ती बिघडण्याची शक्यता असते. रिलायन्समधून काही सामान आणलं होतं, ते सगळं मी रिस्टोर करून घेतलं होतं आणि सोबतच ह्या टिफिनची तयारी करून घेते आहे. आज बनवला होता कांदा सुकट, भाकरी आणि चपात्या. भाकरी मी सध्या खूप खाते, कारण चपात्या मी अवॉइड करते. त्यानंतर सगळं किचनचं माझं काम झालं, किचन वगैरे आवरून घेतलं होतं. तोपर्यंत आयंश उठला होता आणि आयंशचं मला काही करायचं नव्हतं, कारण दीपकसुद्धा होता घरीच. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, त्यासाठी फॉलो करा. चलो बाय.